आज आम्ही तुम्हाला एका अशा कलाकाराच्या सोबत आम्ही फोनवर बातचीत केलेली आहे. ती बातचीत आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. तो कलाकार आहे उस्मानाबाद तालुक्यातील किनी या गावचा. त्याचं नाव आहे प्रणिकेत खुने. या तरुणानं एक मराठी गाणं रेकॉर्ड केलं आहे. ते गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि त्या गाण्यानं सध्या रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. तरुणापासून वयोवृद्धापर्यंत हे गाणं सध्या ऐकलं जात आहे. हे गाणं आहे कोणतं? हे गाणं आहे ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. या कलाकारासोबत आता आपण फोनवर जी बातचीत केलेली आहे आम्ही ते ऐकणार आहोत. हा कलाकार आहे उस्मानाबाद शहरातील शालिमार हॉटेलच्या जवळ राहणारा. त्याच ठिकाणी त्याचा स्टुडिओ आहे आणि त्याच स्टुडिओमधून त्याने हे गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. तो स्वतः लेखक आणि संगीतकार आहे. त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे. काय म्हणतो हा तो पहा आता. हॅलो. हा हॅलो. हॅलो प्रणिकेत बोलतोय का? हा मीच बोलतो. बोला ना सर. अच्छा. अरे मी हुकूमत मुलानी बोलतोय उस्मानाबादून पत्रकार. अच्छा अच्छा बोला ना सर. ते तुझं गाणं ऐकलंय मी. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. खूप छान वाटलं गाणं आणि तुझं गाण्यानं आता सध्या 11 मिलियन व्ह्यूज पार केलेले आहेत त्या गाण्याने. हो बरोबर बरोबर. अच्छा. तर खूप छान आहे आणि तू उस्मानाबादचा आहे असं कळलं म्हणून तुला मी कॉल केलाय. हो सर हो. अच्छा. कुठं राहतो तू? शालिमार हॉटेलच्या पाठीमागे तेरणा कॉलेज. अच्छा. उस्मानाबाद तेरणा कॉलेजच्या जवळ. हॅलो. हा बोला. हा प्रणिकेत बोलतोय ना? हो मीच बोलते. बोला ना. अच्छा. अरे ते तुझं अभिनंदन सुरुवातीला ते तुझं गाणं पाहिलं ते. ओके थँक्यू सर. अच्छा. आणि तू कुठला आहे प्रॉपर? उस्मानाबाद. अच्छा. कोणत्या ठिकाणी राहतो? उस्मानाबाद मधून नाही का 25 किलोमीटर माझं छोटंसं गाव आहे किनी. अच्छा. हा पण मी राहायला आता उस्मानाबाद मध्येच आहे शालिमार हॉटेलच्या पाठीमागे. अच्छा. म्हणजे तेरणा कॉलेजच्या शेजारी राहतो तू? हो तेरणा कॉलेजच्या शेजारी. अच्छा. आणि हे गाणं कसं काय सुचलं तुला? म्हणजे काय नेमकं ह्या गाण्याच्या मागे तुझं काय होतं? म्हणजे सांगायचं झालं तर नाही का आम्ही घेतानाच हे जे आहे ओ शेठ सोशल मीडियावरचा नाही का फेमस शब्द होता ओ शेठ. मग माझ्या डोक्यात क्लिक झालं की नाही का याच्यावरती गाणं करायला काही हरकत नाही. केलं तर म्हणजे कोणाचं गाणं पण नाही आणि एक चांगलं हे होऊन जाईल आपलं. अच्छा. हा त्यामुळं म्हटलं की चला गाणं आपण करूया याच्यावरती गाणं झालं पाहिजे. अच्छा. हे जे गाणं आहे तू हे कुठं रेकॉर्ड केलेलं आहे? हे गाणं आपल्या स्टुडिओला झालंय उस्मानाबादच्या प्रस्वराज्ञा रेकॉर्डिंग स्टुडिओला. कुठं आहे ते स्टुडिओ? आपल्या शालिमार हॉटेलच्या पाठीमागेच आहे. अच्छा. हो. अच्छा. जोडीदार कोण आणि म्हणजे काय कसं सिस्टम कसं चालवलं असतं हे सगळं? म्हणजे कसं आहे माझी जी पार्टनर आहे नाशिकची आहे तिचं नाव संध्या ज्ञानेश्वर केशी आहे. अच्छा. आम्ही दोघं 2018 पासून सोबतच काम करतो. अच्छा. आज गीतकार आणि संगीतकार म्हणून आम्ही दोघं जण काम करतो. अच्छा. हो. आणि आमचे या गाण्याचे जे गायक आहेत उमेश गवळी ते पुण्याचे आहेत. अच्छा. हो. तर तुला काय वाटतं नेमकं आता एवढं गाणं तुझं फेमस झालंय पुढं काय तुमचं काय पुढं काय नियोजन काय त्याच्यावरती? आता आमचं या गाण्याचं व्हिडिओचं चालू आहे आणि या 15 दिवसातच व्हिडिओ पण आपल्याला बघायला भेटेल लवकर. अच्छा. म्हणजे तू उस्मानाबादचा असताना तू उस्मानाबाद मधून सर्वे करतोय? हो बरोबर. अच्छा. आणि तुला साथ कोण देतं याच्यामध्ये? याच्यामध्ये साथ म्हणजे घरचे पण आहेत मला सपोर्ट करताय आणि संध्याजी नाशिकला असून पण मला सपोर्ट करताय. अच्छा. किती वर्षापासून करतोय तू? मी 2013 पासून या क्षेत्रामध्ये आहे आणि चालू आहे काही ना काही करणं चालूच आहे माझं. अच्छा. आणि संध्याकाळनं मला सांगायचं झालं तर आम्ही 2018 पासून सोबत काम करतो. अच्छा. अच्छा. तू आमच्या दर्शकासाठी काय तू नेमका संदेश देशील आता? म्हणजे संदेश द्यायचं झालं तर मी एक 10वी नापास मुलगा आहे आणि 2013 पासून सुरुवात केली होती मी या क्षेत्रामध्ये. अच्छा. तर सुरुवात केल्यापासून तर तुम्हाला तर माहिती असेल की नाही का लगेच पैसा मिळायला चालू होत नाही. अच्छा. हा तर मग मी एवढं सांगू इच्छितो की नाही का जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये सुरुवात करतो ना तर दुसरीकडे कुठं न जाता तिथून सुरुवात केली ना म्हणजे तिथंच तुम्ही नाही का हे कराल. अच्छा. हा तर म्हणजे दुसरीकडे कुठं जाऊ नका. अच्छा.
जे करताय ना ते करा, तुम्हाला नक्की यश मिळणार. अरे जसं वा. आता मला यश मिळालंय. अरे अरे वा, अरे वा, छान हो छान हो छान हो. छान. खूप चांगले तुझे विचार. तुझ्या पुढील कार्याला आमच्या टुडे समाचारकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. ओके.